श्यामरावनं तर जेवायला 7ला बोलिवलं पण 7च्या जागी 10 कसे वाजले सांगतो तुम्हाला. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकऱ्याच्या ब्लॉगमध्ये. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं बघा, ज्योतिराम आलता रुटर करायला. ते जे काल गेला ते आज सकाळीच उगवला बघा, बेड ओढण्यासाठी. बेड ओढणं झाली की लगेच अवतान दाबून घेतली बघा. हळद लावायची म्हणजे लईच बेजारी आहे राव खरंच. हे तर काहीच नाही बघा, ज्याच्या अंगाला हळद लावली त्याला विचारा, तिच्या ह्याच्यापेक्षा जास्त बेजारी. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही 1,000 नाही 10,000ची जरी आंब्याची पेटी आणून खाली ना, तरी पण ती ह्याची बरोबरी करू शकत नाही बरं का. शेतकऱ्याचा नाद नाही करायचा. यंदा लग्न सराई जोरात झाली बघा, मग काय लग्नाच्या नादामध्ये शेणखत राहिला ना आपला जागेवरच. काय नाही, काल रात्री JCB आणली बघा आणि एकदाच काढून टाकला मग शेणखत वरी. दुपारी केले मग शिळ्या चपात्याची कुटके बघा. कुटके माहिती आहेत की ना तुम्हाला, लईच भारी लागतात बघा. जेवायला बसलो की श्यामरावचा फोन आलता बघा, म्हणला संध्याकाळी जेवायला 7 वाजता परभणीला. श्याम माहिती आहे की नाही आपला मित्र, त्याला मुलगा झाला त्या दिवशी आपण व्हिडिओ टाकला होता बघा, त्याचीच पार्टी आज. जेवण झालं की म्हणलं काम आटपून घ्यावं आपले, मग संध्याकाळी जाता येते लवकर घरी. पर्यंत पांगवीनं झालता बघा आणि काय राहिलाय बघा, मग लय कटाळा आला होता. मग भाजल्या बघा जराशा शेंगा खाल्या आणि घरी आलो बघा 7 वाजता आवरून रेडी झालो. मग पुन्हा कळालं की नकुलबाया राजभाऊ याची बघा BCA आणि मग 9 वाजता जायचे परभणीला. 9ची 9:30 इथेच झाले बघा. मग उमेश आपा आलते बघा गाडी तर लईच भारी आहे बघा. मला सांगू का, पाऊस पडल्यावर जसं आऊत चलतंय का आपलं साप एकदम, तसंच बघा गचका लागाने गेला काही नाही. परभणीला आलो तर मामापाशी उभेच होते बघा आमची वाट बघत. ऑर्डर यायला हे व्हायला 10:30 वाजले बघा. मरणाची गर्दी होती हॉटेलमध्ये. तुम्ही श्यामाला म्हणू नका आम्हाला बोलील नाही, ते म्हणलं सगळ्याला फोन लावले मी, 2-4 जणांना लागले नाही, मग त्याच्यामध्ये तुम्ही असताल. आता आम्ही करतो बघा जेवण, उशीर लय झालाय. तुम्हाला भेटतो मग पुढच्या व्हिडिओमध्ये.